येत्या 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये इयत्ता 12वीची परीक्षा आणि 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत 10वीची परीक्षा होणार आहे. इयत्ता 10वीसाठी परीक्षा केंद्र 15 असून एकूण 188 परीक्षा केंद्रांमधून 64,454 विद्यार्थी आणि इयत्ता 12वीसाठी परीक्षा केंद्र 11 असून एकूण 119 परीक्षा केंद्रांमधून 54,875 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. जिल्हाधिकारी सोलापूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय 7 भरारी पथक तयार करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षण विभागातील महिलांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून विभाग स्तरावर 3 भरारी पथके कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व केंद्र संचालकांनी आपल्या केंद्रात कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षेशी संबंधित सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध राहतील. त्या चित्रीकरणाची साठवणूक करण्याबाबत निर्देश दिले. जिल्ह्यातील सर्व अतिसंवेदनशील आणि संवेदनशील केंद्रांची माहिती घेऊन पोलीस प्रशासनाच्या मदतीने कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत. कोणताही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे, प्रत्यक्ष गैरमार्गाचा वापर करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होणार नाहीत याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था चालक यांनी दक्षता घ्यावी अशी माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिली आहे.